आता याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं कारण काय? दोन कारण आहेत. एक तर ज्वारीला बाइंडिंग नाही आहे स्वतःला, तर व्यवस्थित बाइंडिंग व्हावं त्या दृष्टीने गव्हाचं पीठ महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर अजून एक सत्व जावं, अजून एक पौष्टिकता त्याची वाढावी केकचं, हे पण दुसरं कारण आहे. आणि याच्यात मी आता 1 वाटी दही टाकतो आहे. अतिशय सोप्या पद्धतीचा केक आहे. याच्यात टाकतो आहे बेकिंग पावडर. अर्धा ते पाऊण चमचा आपल्याला बेकिंग पावडर यात टाकायची आहे. आता हे मिक्स करायच्या आधी आपण याच्यात टाकणार आहे जे खोबऱ्याची पावडर येते ना, ती टाकलेली आहे. आणि आता जसं आवश्यकतेनुसार आपल्याला याच्यात टाकायचं आहे थोडं दूध. आता हे सगळे घटक आपल्याला एकत्र करायचे, फेटून घ्यायचे. हे फेटताना आपण एक काम करू, इथे अवन जो आहे तो प्रीहीट करायला ठेवूया. याला आपल्याला 160 डिग्रीजवरती बेक करणार आहोत आपण या केकला. पण सगळ्यात आधी आपल्याला अवन प्रीहीट करून घ्यायचं आहे. एक मोल्ड घेतलेला आहे मी, केक मोल्ड, आणि त्याला आपण आतनं बटर लावून घेतोय. कणिक पण याच्यात टाकलेली आहे म्हणजे केक चिटकणार नाही. सगळं मिक्सचर मी आता या मोल्डमध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला फक्त काजूने याची थोडी सजावट करायची आहे बस. याला आता मी 160 डिग्रीजवरती साधारणपणे 40 मिनिटं याला बेक करून घेणार आहे. म्हणजे व्यवस्थित रंग आला पाहिजे याला आणि आतनं पण तो कच्चा राहायला नको, तेवढं मात्र बघायचं आहे. आणि याला आता एकदा बेक झाल्यानंतर याला कट करून मी प्लेटमध्ये अरेंज करणार आहे आणि प्लमचं गार्निश करणार आहे. मी हे करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. ज्वारी कोकोनट केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य: दूध, ज्वारीचं पीठ, बटर, गव्हाचं पीठ, दही, डेसिकेटेड कोकोनट, प्लम, कोको पावडर, बेकिंग पावडर, काजू, मीठ आणि शुगर फ्री नॅचुरा. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 100 ग्रॅम बटर घेऊन त्यामध्ये शुगर फ्री नॅचुरा घालून मिश्रण फेटून घ्यावं. फेटल्यानंतर त्यामध्ये मीठ आणि कोको पावडर घालून सर्व मिश्रण नीट एकत्र करून घ्यावं. त्यानंतर 1 मोठी वाटी ज्वारीचं पीठ, 1 छोटी वाटी गव्हाचं पीठ, 1 छोटी वाटी दही, अर्धा ते पाऊण चमचा बेकिंग पावडर, 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट आणि 1 वाटी दूध घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावं. केकच्या साच्यावर बटर आणि गव्हाचं पीठ पसरवून त्यावर केकचं मिश्रण ओतून काजूची सजावट करून घ्यावी. 160 डिग्रीला ओव्हन प्री हीट करून अंदाजे 40 मिनिटं केक बेक करून घ्यावा. बेक झाल्यानंतर प्लमची सजावट करून केक सर्व्ह करावा. याच्यात आपल्याला हे त्याच्यात लवंग, काळी मिरी आणि आपण याच्यात टाकतोय थोड्या वेलची, एक 4-5 वेलच्या. आता हे टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे भात. साधारणपणे मी 2 ते 2.5 वाट्या याच्यामध्ये भात घेणार आहे, जो आपण एक 10 मिनटं भिजवून नंतर आपण तसं पाणी काढून घेतलेलं आहे, त्याला ड्राय करून घेतलेलं आहे. असा भात आपल्याला घ्यायचा आहे आणि हा भात आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे. त्याचबरोबर हे मिश्रण जर थंड झालं असेल, आपलं लिंबाच्या आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत. आता हा भात तसा कोरडा असतो, याच्याबरोबर चिंचेची चटणी असते किंवा ताक असतं, कधी कधी कढी पण सर्व करतात. तर ते आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला करायचं आहे. आता हे जे आपण ब्राऊन राईस आहे हा थोडा परतून घेतलेला आहे. परतून तो थोडासा खमंग पण छान होतो आणि सुटा सुटा पण चांगला होतो. त्या दृष्टीने आपण त्याला थोडं परतून घेतलेलं आहे. आणि आता मी याच्यामध्ये
टाकणार आहे हे पाणी. आणि जसं लागेल तसं आपण पाणी याच्यात टाकू. आता मी याच्यात थोडासा एक त्याची टेस्ट वाढावी त्या दृष्टीने हिरवी मिरची आणि आल्याची जी पेस्ट आहे ती थोडी टाकणार आहे. फेटून घेतलेलं दही पण आता टाकतोय मी. याच्यात जाणार आहे आता मीठ. मला या भातावरती स्वतःला फोडणी आवडते त्या दृष्टीने मी इथे फोडणी करून घेतोय. फोडणी म्हणजे त्यात मोहरी वगैरे टाकत नाही आपण, फक्त जिरे, लाल मिरची आणि लाल तिखट, थोडंसं हिंग एवढं टाकून घेतोय. ज्याला आवडत असेल त्यांनी टाकायची आहे, नाही तर तसा पण हा राईस खूप छान लागतो. आता हे गोळे टाकायच्या आधी अर्धा राईस मी शिजवून घेतोय, त्याच्यानंतर गोळे टाकणार आहे. म्हणजे ते गोळे पण शिजतील, भात पण व्यवस्थित शिजेल त्या दृष्टीने. लाल मिरच्या, कोणी कोणी लसूण पण ह्यात टाकतं, ते पण छान लागतं. पण मी आपली साधी फोडणी करतोय, फक्त जिऱ्याची फोडणी करतोय. गॅस बंद केलेला आहे. थोडंसं हिंग, थोडंसं तिखट. ही फोडणी आपली तयार आहे, बाजूला ठेवतोय. आता हा भात अर्धा शिजलेला आहे. वाह, शिजल्यानंतर एकदम भारी लागणार आहे. गॅस आता मी मंद केलेला आहे. थोडंसं पाणी टाकतो बस. आणि हा जो मलमलचा कपडा आहे हा ओला केलेला आहे. आणि आता हा भात मंद आचेवरती हा कपडा टाकून मी व्यवस्थित शिजवून घेणार आहे. त्याला आता 20 मिनटं शिजवून घेतोय. हा जो कपडा टाकलेला आहे आपण, हा आधी ओला करून घेतलेला आहे, नंतर त्याच्यावर टाकलेला आहे. आता याला 20 मिनटं शिजवून घ्यायचं या भाताला. आणि शिजवल्यानंतर वरती मस्त फोडणी टाकायची आहे आणि सर्व करायचं आहे. मी याला शिजवून घेतो आणि वरती फोडणी टाकून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मटार गोळे ब्राऊन राईससाठी लागणारे साहित्य: भिजवलेला ब्राऊन राईस, दही, बेसन, उकडलेले मटार, बारीक चिरलेली कोथिंबीर, आमचूर पावडर, कढीपत्ता, साखर, हिंग, जिरं, तीळ, आलं मिरची पेस्ट, जिरेपूड, धणेपूड, वेलदोडे, ओवा, लवंगा, काळी मिरी, मीठ, हळद, लाल तिखट आणि लाल सुक्या मिरच्या. कृती: प्रथम कढईत तेल गरम करून त्यामध्ये चिरलेला कढीपत्ता आणि 3 ते 4 चमचे बेसन घालून परतून घ्यावं. त्यानंतर लाल तिखट, हळद, हिंग, जिरेपूड, धणेपूड, तीळ, आलं मिरची पेस्ट आणि उकडलेले मटार घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावं. नंतर मिश्रणामध्ये मीठ, आमचूर पावडर, साखर आणि कोथिंबीर घालून मिश्रण थंड करून घ्यावं. एका कढईत तेल गरम करून त्यामध्ये लवंग, काळी मिरी, वेलदोडे आणि भिजवलेले तांदूळ घालून ते परतून घ्यावेत. मटारच्या मिश्रणाचे गोळे तयार करून घ्यावेत. कढईतील तांदूळाच्या मिश्रणामध्ये गरम पाणी, आलं मिरची पेस्ट, दही आणि मीठ घालून सर्व एकत्र करून भात शिजवून घ्यावा. फोडणीसाठी तेल गरम करून त्यामध्ये जिरं, लाल सुक्या मिरच्या, हिंग आणि लाल तिखट घालून फोडणी तयार करून घ्यावी. भातामध्ये मटारचे तयार गोळे आणि थोडेसे पाणी घालून त्यावर मलमलचं ओलं कापड ठेवून 20 मिनिटं भात शिजवून वरून फोडणी घालावी आणि डिश सर्व्ह करावी. आपला आजचा पहिला पदार्थ काय मला सांग? शेजवान स्टफ पनीर. प्राजक्ता, पुढची रेसिपी काय आहे? क्रिस्पी पोटॅटो बनाना बॉल्स.